नमस्कार, मी भानुदास चोरगे. आज मी एका नवीन विषयावर चर्चा करणार आहे आपणासोबत. तर या ठिकाणी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शेतीचे व्हिडिओ बघितले असतील, शेती बघितली असेल. तर आज आपण या ठिकाणी बघणार आहोत की एक निसर्गाचं सहजीवन कसं असतं आणि निसर्गामध्ये सुद्धा मानव सोडून सुद्धा बाकीचे प्राणी शेती कशी करतात. तर या ठिकाणी आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत, वाळवीची मशरूम शेती. आपण बघू शकता वाळवीची मशरूम शेती कशी असते. तर हे समोर दिसतं हे वारोळ आहे, दिसलं. या ठिकाणी थोड्या लाल मुंग्या दिसतात आपल्याला आणि या ठिकाणी हे मशरूम दिसतंय. तर हे जे मशरूम आहे, हे जे मशरूम आपण बघतोय, हे आपण मशरूम बघताय. हे जे मशरूम आहे हे वाळवीनं तयार केलेलं आहे. तर कसं केलेलं आहे, ती जी निसर्गामध्ये जी वाळवी असते अशा ठिकाणी मशरूम उगवतात की त्या ठिकाणी वाळवी असते आणि ही वाळवी ह्या मशरूमचं बियाणं हे जतन करून ठेवते आणि ती मशरूमची बुरशी, ती बुरशी ही वाळवी त्याचं बीज तयार करून वर्षभर जमिनीमध्ये साठवून ठेवते. ज्या वेळेस चांगला पाऊस पडतो, डाळिंबाला उगवायला वातावरण चांगलं तयार होतं, त्यावेळेस ते बीज ती वाळवी वर घेऊन येते. वर घेऊन आल्यानंतर ते बीज त्याला योग्य हवामान निसर्गाचं मिळालं की ते उगवतं. उगवल्यानंतर वाळवी त्यातला काही भाग खाते स्वतःच्या पिढी निर्माण करण्यासाठी आणि खाऊन मग राहिलेला भाग परत त्यातल्या ठराविक भागाचं हे बियाणं ही वाळवी परत जपून ठेवते पुढील वर्षासाठी. परंतु हे मानवी आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे. हा आपण तसं विचार करायला गेलो तर निसर्गामध्ये खूप असा पौष्टिक घटक असणारा मशरूम आहे. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर शाकाहारी व्यक्तीसाठी खूप छान असं हे अन्न आहे. खूप मोठ्या प्रमाणात त्याच्यामध्ये प्रथिनं आहेत, डायटरी फायबर आहे, याची कॅलरीज कमी आहे, त्याच्यामध्ये चरबी नाही. त्यामुळं जर खाल्लं तर आपलं वजन वाढणार नाही. याच्यामध्ये विटॅमिन डी आहे, तुमची हाडं मजबूत राहतील. याच्यामध्ये विटॅमिन B2 आहे. याच्यामध्ये B2 असल्यामुळं आपल्या लाल रक्तपेशीची शरीरामध्ये जी निर्मिती होती ती त्याच्यामुळं होती. याच्यामध्ये B3 आहे, ज्या आपल्या पचनसंस्था, त्वचेचे विकार आहेत याच्यासाठी उपयुक्त आहे. याच्यामध्ये B5 आहे. हे B5 काय करतं तर मज्जारोज्याचे जे विकार आहेत, मेंदूचे विकार, जे आपल्या मेंदूमध्ये नर्वस सिस्टीम आहे ती चांगलं करतं. याच्यामध्ये सेलियम, पोटॅशियम, फॉस्फरस जस्त असं वेगवेगळ्या घटकांचं प्रमाण असल्यामुळं हे शरीरासाठी अत्यंत पोषक आहे. याच्याबरोबरच याच्यामध्ये एर्गोथिनोइनम आणि ग्लुटाथिऑन हे ज्या दोन गोष्टी आहेत ह्या अतिशय महत्त्वाच्या आहेत. हे मशरूम खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामधील पेशीचं नुकसान टळतं आणि तुम्ही तरुण दिसता, तुम्ही कधी म्हातारा दिसत नाही आणि तुमच्या शरीरामध्ये परत परत पेशी तयार होतात. तर अशा प्रकारचं हे मशरूम आहे. तर आपण आज याची भाजी बनवणार आहोत. आपण बघू शकता कशा पद्धतीनं मी हे गोळा करतोय. थोडंसं हे अशा पद्धतीनं उगवलेलं असते. हे बघा किती मोठं आहे, मागून मागून दाखवा. अशा पद्धतीने याला माती असते, थोडीशी माती असल्यामुळे सुद्धा ह्याची माती आपण धुवून काढतो आणि माती धुतल्यानंतर याचं चांगल्या पद्धतीनं भाजी तयार. का कसं उगवले हे बघू शकता. हे अशा पद्धतीनं याचा खालील भाग असतो. परंतु हे सगळ्याच मशरूमच्या जाती ह्या खाण्यायोग्य नसतात. त्याच्यासाठी जे स्थानिक ज्यांना माहीत आहे की बाबा ही मशरूमची जात खाण्यायोग्य आहे, त्याच लोकांच्या सल्ल्यानुसार ह्या खाण्यासाठी वापराव्या. याच्यामध्ये काही विषारी जाती सुद्धा असतात.
आता हा खाली भाग, काही भाग राहिलाय खाली, तो आपण खूप काढायची गरज नाही, तो वाळवीसाठी खाण्यासाठी ठेवला तरी चालतो. याच्यावर वेगवेगळ्या प्रकारची वाळवी, वेगवेगळ्या प्रकारचे जीवजंतू हे या बुरशीवर जगत असतात आणि त्यांच्या पुढील पिढीच्या सदृढ आणि निरोगी वाढीसाठी याचं ते वापर करतात. व निसर्गामध्ये असं सुद्धा सहजीवन पद्धती आहे हे आज आपणाला समजलं की एखादी वनस्पती आणि प्राणी यांच्यामध्ये ही सहजीवन पद्धती आहे. आपण वाळवीला आपले शत्रू समजतो, परंतु ती वाळवी आपली शत्रू नसून वाळवी आपली शेतकऱ्याची मित्र आहे. तिला काही शत्रू समजायची गरज नाही. अशा पद्धतीने आपण फक्त याचं काय आहे, त्या मशरूमची आपण निर्मिती करू शकत नाही एवढंच याच्यामध्ये विषय आहे की बऱ्याचशा शास्त्रज्ञांनी, शेतकऱ्यांनी याची निर्मिती करायचा प्रयत्न केला, परंतु याचं जे बीज आहे ते नैसर्गिकरित्या वाळवीच तयार करत असल्यामुळे त्याचं बीज कोणी तयार करू शकत नाही. त्यामुळं आपण त्याची निर्मिती जी आहे ते आपण वैयक्तिक करू शकत नाही, परंतु याचं जतन करू शकतो. ज्या ठिकाणी याची आपण बघू शकता अशा पद्धतीनं आता आपण हे कलेक्ट केलेलं आहे. याची आपण निर्मिती करू शकत नाही, पण ज्या क्षेत्रामध्ये हे उगवतं त्या क्षेत्रामध्ये आपण कोणत्याही प्रकारची रासायनिक खतं टाकायची नाहीत, रासायनिक औषधं कीटकनाशकं टाकायची नाहीत, त्या बांधावर फवारणी करायची नाही रासायनिक कीटकनाशकाची, तणनाशकाची. तर ह्याची जे जतन आहे पुढच्या पिढीला ते आपल्याला खायला मिळेल आणि या वनस्पतीची वाढ नैसर्गिकरित्या चांगली होईल. तर शेतकरी बांधवांनी त्याचा प्रयत्न करावा आणि अशा प्रकारची जी नैसर्गिकरित्या चांगली वाढणारी जी बुरशी आहे ही याचं जतन करावं. खूप छान असतं हे, कोकणामध्ये खातात, ज्या त्या भागामध्ये हे उगवलं जातं आणि स्थानिक लोकांच्या मदतीनं याची ओळख पटवून घेणे आणि ज्यांना माहीत आहे की आहारामध्ये वापरलं जातं त्यांनी हे खावं. नवीन माणसानं ह्या बुरशीला कोणत्याही प्रकारचं मशरूम खाण्याचं मशरूम म्हणून घेऊ नये आणि त्याचा वापर करू नये. स्थानिक लोकांच्या मदतीनं त्याचा वापर करावा. याच्यामध्ये आपण सर्व माहिती शेतकऱ्यांना दिलेली आहे. आपल्या जर काय प्रश्न असतील तर तुम्ही मेसेज बॉक्समध्ये विचारू शकता. आणि आपला स्मार्ट शेतकरी सातारा यूट्यूब चॅनल आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास सर्व शेतकरी बांधवांना शेअर करा. तुम्ही सुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा. तर माहिती आवडल्यास आम्हाला जरूर सांगावी मित्रांनो. तर याचा खाण्यासाठी जरूर वापर करावा सर्वांनी आणि स्थानिक लोकांची मदत घ्या की स्वतःहून कुठेही मशरूम दिसलं किंवा अळंबी दिसली, काही लोक त्याला कुत्रा अळिंब म्हणतात, काही लाकडावर झाडावर उगवतं, काही पालेपाचोळ्यात उगवतं, काही उकरड्याच्या ठिकाणी उगवतं. कुठेही उगवलेलं खाण्याची गरज नाही. काही बरीच अळिंब ही मशरूम विषारी असतात. त्याची स्थानिक लोकांकडून माहिती घ्यावी, माहितीगार व्यक्तीकडून माहिती घेऊनच मग ते खाण्यासाठी वापर करावा. असं कुणीही कुठेही दिसलं की ते खाण्यासाठी वापर करू नये. धन्यवाद.